मिस्टरांचा त्यांचं पण चांगलं आहे. मन मिळून घेतात सगळ्यांशी. एकदम शांत आहे. हो आणि कधीतरी तर असं तापतात माझ्यावर. तुमच्यावर कधीतरी हा योग कधीतरीच येत असेल. पण वहिनी कसं वाटतं या घरात, कसं वाटतं तुम्हाला? हो या घरात सगळे छान आहेत सगळे. आणि मेन म्हणजे मला सगळे मिळून घेतात. तुम्हाला सगळे सांभाळून घेतात, खूप प्रेम करतात. संपूर्ण कुटुंबाने या वहिनीवरती एवढा जीव लावलाय की आज वहिनींना ते असं वाटायला लागलं की मी खूप बोलते किंवा मी माझा स्वभाव कधी कधी बदलते, मी रागावते, पण घरातले सगळे मला आपलं मानून खूप प्रेम करतात. होय ना? हे कळलं मला तुमच्या डोळ्यातूनच. पण डोळ्यातनं सुद्धा ना इतकं छान स्किल तुम्ही जोपासलंय ना की आयलायनर जाऊ नये याची जी काय काळजी. हे वाक्य एवढ्यासाठीच बोललो कारण ते ना डोळ्यात अश्रू बरे नाही दिसत, चेहऱ्यावर हसू असावं असंच वाटतं. पण आजी फार गोड आहेत ना. हा गोष्टीतली आजी आहे की नाही? आता मला सांगा, पहिला खेळ आहे. पहिल्या खेळात तुम्ही किती बक्षीस मिळवणार ते मला बघायचं. या ठिकाणी 8 वस्तू ठेवलेल्या आहेत. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू आणि भरपूर पैसे तुम्हाला मिळू शकतात. हे प्रत्येक वस्तूवर एक एक ठेवा. बघूया काय होणार या खेळात. वेळ सुरू झाली. सगळ्यांची मदत तुम्ही घेऊ शकता, सगळे सुचवू शकतात. बघू द्या. 10 रुपये. बघा एक संधी गेलेली आहे पण 10 रुपये जमा झालेले आहेत. 1 रुपया मिळाला तर ते बक्षीस मिळणार तुम्हाला. आणखी 3 संधी शिल्लक आहेत. विचार करा आणि निर्णय घ्या. 2000 रुपये. आता 2च संधी शिल्लक आहेत. 1 रुपया मिळणं गरजेचं आहे. 500 रुपये. आतापर्यंत 2510 रुपये जमा झालेले आहेत. आता एकच संधी शिल्लक आहे. 1 रुपया मिळणं गरजेचं आहे. तुम्ही सांगा काय ते सांगा. आईने सांगितलंय वडून घेणार. फक्त मला टेन्शन आहे, सासूबाईंनी सांगितलेलं बरोबर येते का चूक येत आहे? असं काय नाही. सासूबाई तुम्ही सांगितलंय. सासूबाई सुनेवर किती प्रेम आहे नंतर बघतो मी, हे बरोबर आहे की चूक आहे. खूप आहे. तुमचं सासूबाईवर किती प्रेम आहे? भरपूर आहे. जर बक्षीस मिळालं तर 1 डबा सासूबाईला, 1 डबा सुनबाईला. आम्ही इकडेच असतो ना, त्या इकडेच असतात. घाबरू नका, मी तुम्हाला वेगळे करा सांगत नाही. देवा, एक शेवटची संधी आहे. बरं हे बदलायचं आहे का तुम्हाला? नाही की हाच विश्वास आहे? बदलायचा मी अजून बघितलेलं नाहीये. राहू दे. राहू दे. तुम्हाला ऐकायचंय सासूबाईंचं? नक्की? हो. जे होईल ते होईल. हो. बघूया आता सासू आणि सुनबाईंचं किती एकमेकांवरती प्रेम आहे. अरे रे. अभिनंदन. 1 रुपया. 2511 रुपयांचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुम्ही असं कधी कोणाला असं ढकललंय का कुठे? नाही असं नाही ना. मग तुमचे काय खेळ कुठले होते तुमचे? असेच म्हणजे चिमटे काढणे सहसा. जगात कुठेही जाईन पण आरड गावात मी जाणार नाही. हा काय खेळ आहे का? बरं तुमचं लग्न कसं होतं? अरेंज मॅरेज. मामांनी जमवलं. कसं काय? मामा तातोड्यातले आणि त्यांच्या जवळचे आहेत. म्हणजे हे त्यांनी मामांनी हे स्थळ आणलं. ऍक्च्युली मामांच्या सासऱ्यांनी आणलं. मग त्या सासऱ्यांच्या कॉन्टॅक्ट मधून हे जमलं. काय लग्नाची तारीख? 26 एप्रिल 2012. बरोबर आहे? हा बरोबर आहे. चुकत नाही. मला सांगा, एकमेकांना बघितलं कधी तुम्ही पहिल्यांदा? ते स्थळ आल्यानंतर मग मामांनी मला सांगितलं. मग मी मामा तिकडेच होते. कुठे? तातवड्यात. हा. आणि मग मी इथून गेले. एकटीच गेले. एकटीच? हा एकटीच गेले. मग त्याच्यानंतर मामांनी ह्यांच्या तर्डप मध्ये दाखवलं. मामांची तर्डप. हा तर्डपला मी आले. मग पुण्यावरून डायरेक्ट तिथेच आले. तुम्ही पुण्यामध्ये होते? कशासाठी पुण्यात?
कंपनीमध्येच होतं. नोकरीला हा होता. नोकरीला होतो मग कंपनी. तुम्हाला कसं कळलं की लग्नाचं चाललंय ते? लग्नाचं वडिलांनी वगैरे सांगितलं, यांनी पण सांगितलं मला, मामा मामीने त्यांच्या, आणि मला तिकडे बोलवून घेतलं म्हणजे तर्डपला. पण तुम्हाला जेव्हा ह्या भेटणार होत्या त्याच्या आधी माहिती होतं की या पोलीसमध्ये आहेत? हो माहिती होतं. मग काय वाटलं, घाम फुटला? थोडा घाम फुटला, पुसला जरा रुमालने. नंतर विचार केला थोडा, काय काय विचार केला की बाबा ऍक्च्युली आपल्याला सूट होईल की नाही, नंतर ना काय ऍडजस्ट होईल की नाही किंवा काय. पण होते मामा वगैरे होते, आई वडील बोलले की आहे व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाही, की रिलेटिव्ह मधले असल्यामुळे काय टेन्शन नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. मग पुढे पुढे काय मग भेटलो आम्ही दोघेच? घरातले होते ना, सर्वजण सर्वजण होते होते ना. घरात. पण तेव्हा तुम्ही दोघं, तुम्हाला बोलायला दिलं नाही ते? हा, दिलेलं बोलायला वगैरे दिलेलं. तेव्हा कोण जास्त बोललं आणि कोण गप्प होतं? ते जास्त बोलले, मी जरा शांतच होती. मग त्याचं आता काय उट्ट काढताय? अहो तुम्ही हसू नका हो. पहिला चित्रपट कुठला बघितला दोघांनी? आरक्षण. आरक्षण. पुण्याला गेलेले मी. ऍक्च्युली मी आईकडे गेलेली, घरी कोणाला सांगितलं नव्हतं की मी यांना भेटणार आहे म्हणून. हे बोलले मी येतो, तू घरातून लवकर निघ, मला सुट्टी आहे. तर मी पुण्यात उतरलेली, मग त्यावेळी आम्ही आरक्षण बघितलं. तुम्ही पुण्यातच होता? हा मी पुण्यातच होतो. तुम्ही पहिल्यांदा घरी न सांगता पुण्याला गेला? डायरेक्ट गेली. मला तेव्हा वेळ झाला, नंतर मी सांगितलं की मला उशीर झाला. पुण्यात मला 7:30-8 वाजले. आणि परत मुंबईला आला? हो, रात्री. सकाळी गेले होते तुम्ही? हा, ऍक्च्युली गावी गेलेली, गावावरून मी पुण्यात आले, पुण्यात थांबले 9:30-10 वाजता. दिवसभर फिरतच होतो. संध्याकाळी मग जायच्या वेळेला कुठे कुठे फिरला हो दिवसभर, जरा सांगा मला. पुण्यामध्ये कात्रज, ते कात्रज उद्यान आहे. पहिलाच घाट, कात्रजचा घाट. बरं ठीक आहे, पहिलं ठीक आहे. कात्रज आहे, त्याच्यानंतर सारस्वत गार्डन वगैरे तिकडे गेला होता? तिकडे गेलो होतो. बरं, दोन. त्याच्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती अरे गेलो वा, होतो. छान. तिथे गेलो होतो. त्याच्यानंतर इकडे भक्ती शक्ती जे आहे ना आपलं गार्डन मोठं, ते चिंचवडला? हा चिंचवडला. तिथे कुठून कात्रज पासून सुरू केला आणि चिंचवडला आले? चिंचवडला Very good. शेवट केला. मग त्याच्यानंतर त्याला बसवून मग मुंबईला पाठवलं. त्यापेक्षा मुंबईपर्यंत यायचं ना. पण घरी कळलं नाही. नाही, मी नंतर मला खूप वेळ झाला, मग मामांना सांगितले. मामा ओरडत होते, बोलते कशाला एवढा लेट केला काय. मग लवकर निघायचं ना 4 वाजता वगैरे. सांगितलं तिकडे भक्ती शक्ती भेटली होती. हा? पण कसा आहे स्वभाव, कसा आहे? हा स्वभाव शांत आहे, एकदम शांत आहे. कोणाचा हो? मिस्टरांचा मी तुमचा विचारतोय, तुम्ही त्यांचा काय सांगताय? स्वभाव. मी बोलकी आहे अशी, मला राहत नाही. 4 वर्षात सगळ्यात जास्त कोण बोललंय घरात? मीच बोलते. ते जास्त बोलत नाही, ते मला बडबडून देतात, ते शांत पडतात. तू बडबड, तुझं झालं म्हणजे तुझी, तू शांत होशील. मग हे माहिती आहे तरी का बडबडता मग? मग नंतर मी आता कंट्रोलच सोडले, आता बोलत नाही, काय नाही, शांत बसते. असं मला तरी वाटत. बरं, या गप्पा सुरू असताना आता पहिला खेळ कुठला बघूया. प्रत्येक वस्तूवर एक एक चिठ्ठी ठेवा. 8 वस्तू आहेत. 4 वस्तू तुम्हाला बक्षीस म्हणून मिळू शकतात, पण ते मिळण्यासाठी तो 1 रुपया मिळाला पाहिजे. संधी 4च आहेत, पण 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू तुमच्या आणि ते बक्षीस तुमचं. तयार आहात? सगळे मदत करू शकणार? नक्की बरोबर मदत करा की चुकलंच पाहिजे. हा, वेळ सुरू झाली. द्या माझ्याकडे 20 रुपये. आणखी 3 संधी आहेत. 2000 रुपये अजून मिळालेलं नाहीये. 1 रुपया मिळाला तर त्यांना मिळणार. 5 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे, नीट ऐका. 1 रुपया मिळाला तरच 4 वस्तू आणि तेवढे पैसे मिळणार आहेत जेवढे माझ्याकडे जमा झाले. त्यामुळे एकच संधी आहे. विचार करा, निर्णय घ्या आणि मला सांगा. बदलायचंय? नाही हा, नाही राहिल्या. कोणी सांगितलंय? सुचवलंय कोणी तुम्हाला? मावशींनी. चुकलं तर मावशींमुळे. अभिनंदन, 1 रुपया. 2026 रुपयाचं बक्षीस पण तुम्हाला मिळालं. अभिनंदन. मोठा माणूस ओरडतो तसं लहानपणापासून मला आत्ताही ओरडते आणि लहानपणी ओरडायचं. तुम्ही? हो, तेव्हाही म्हणजे याच्याशी खेळू नको, त्याच्याशी खेळ, असं म्हणजे तुम्हीच ठरवायचे सगळे तेव्हा मस्त. हर वेळेस फक्त अभ्यास करताना मारते. आरोप मान्य आहे? नाही.